हे गाईज कसे आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार आहात. मी पण मजेतच आहे. तर सो गाईज सगळ्यात पहिला मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. आणि जर कोणी नवीन असेल, जर चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर करू शकता, व्हिडिओ आवडत असेल तर. तर गाईज आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आजचा ब्लॉग बनवायचं कारण असं आहे की म्हणजे आपण बरेच दिवस झाले तुम्ही बघताय की आपल्या चॅनलवरती व्लॉग्स येत नाही आहेत. कारण की तुम्ही समजू शकता मला, म्हणजे तुम्ही खूप समजून घेतलं मला की माझे व्लॉग्स येत नाहीत. तर मला असं वाटतं की मी जे व्लॉग्स आहेत ते आधीचे पोस्ट केलेत आणि एक जो व्लॉग माझा आहे तो इथं आल्यानंतरचा मी पोस्ट केलेला आहे. तर सांगायचं म्हणजे जेव्हा तुम्ही सगळी मला कमेंट करायची, जेव्हा बेबीची एंट्रीची व्हिडिओ टाकली त्याच्यानंतरला तुम्ही म्हणजे कमेंट करत होते खूप सारे. म्हणजे इथं यायच्या आधी नाही, जेव्हा स्टार्टिंगची टाकली ते एंट्रीची व्हिडिओ माझ्या घरी असतानाची, तर तेव्हा तुम्ही सगळ्यांनी खूप सारं म्हणजे विश केलं होतं की कॉंग्रॅच्युलेशन वगैरे असं तसं सगळं सगळं छानच होतं. आणि मग मला त्याच्यानंतर मी व्लॉग काढलेलेच नाही आहेत. तर का नाही काढले व्लॉग आणि काय मेन रिझन होतं, तर हे रिझन मला तुमच्यासोबत आज शेअर करायचं, जे मी तुमच्यासोबत शेअर केलं नव्हतं, मी तुम्हाला सांगितलंच नव्हतं ॲक्च्युली काय झालं होतं आणि काय नाही ते, आणि का मी व्लॉग टाकत नव्हती, मी व्लॉग काढतच नव्हते ॲक्च्युलीमध्ये. तर का, तर तुम्हाला मी सांगतो, तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा, शेवटपर्यंत बघा, तुम्हाला मी पूर्ण सांगते याच्यामध्ये. बेबीज म्हणजे जेव्हा मी आता इन्स्टाला जेव्हा मी आता व्हिडिओ पोस्ट केली होती बाबूची, माझ्या मुलीची इन्स्टाला होळीची, तर रील्स तिची ID पण तुम्ही जर नसेल बघितलं तुम्ही बघू शकता. बटरफ्लाय मॅडम म्हणून तिची मी ID बनवले, असेच नाव सुचलं मला तसं मी बनवलं तिला तिची ID. आणि तुम्ही सगळ्यांनी छान छान कमेंट पण केले तिच्या नावाचे, की तिचं मी तुम्हाला विचारलं होतं आम्ही दोघांनी पण की बेबी गर्लसाठी एक छानसं नाव सुचवा म्हणून. तर तुम्ही छान नाव सांगितले होते. त्यातले नाव मी आधीपासून पण आम्ही पण असं ठरवलं होतं की हे नाव ठेवायचं, आणि त्याच्यामध्ये भरपूर कमेंट आले त्या नावाचे. तर ते नाव पण मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे. तर मेन गोष्ट तुम्हाला सांगायचं राहून गेलं, कारण की जसं की तुम्ही आपली फॅमिली आहेत आणि फॅमिली मेंबरपासून आपण कुठल्या गोष्टी म्हणजे सांगत असतो त्यांना सगळ्या गोष्टी. तर हां गाईस, तर सांगायचं म्हणजे जेव्हा बेबीचा जन्म झाला तेव्हा जेव्हा बेबीचा जन्म व्हायच्या आधी पण जेव्हा माझी सोनोग्राफी केली होती तेव्हा पण त्याच्यामध्ये बेबीचा वेट 3.1+ सांगितला होता. तर मस्त वजन वगैरे तिचं छान होतं, एकदम मस्त होती. आणि जन्म झाला तेव्हा पण खूप मस्त होती बेबी, एकदम हेल्दी होती. तुम्हाला मी इथं पाहिजे व्हिडिओ टाकते तिची, जेव्हा काढली होती अशी मी, म्हणजे विक्रांनी काढली होती फोनमध्ये, ती व्हिडिओ माझ्याकडे होती आहे. तर ती व्हिडिओ मी तुम्हाला इथे टाकणार आहे आता, तुम्ही ती बघा की तेव्हा बेबी गर्ल माझी किती हेल्दी होती आणि किती मस्त होती झाली. तेव्हा ती खूप हेल्दी होती, खूप छान होती, तिचं वजन पण खूप मस्त होतं. आणि मी आता तेव्हा ती जी व्हिडिओ पोस्ट केलेली आहे ती होळीची व्हिडिओ मी आधीच काढून ठेवली होती, कारण की मला टाईम भेटेल नाही भेटेल या हिशोबाने. तर त्याच्यामध्ये अशा खूप सारे कमेंट आल्या, म्हणजे छान तर सगळे बोलले. तर असे बोलले सगळे, म्हणजे बोलतात की तुझं पोट्रे एवढं मोठं दिसत होतं तरी पण तुझी बेबी गर्ल एवढी म्हणजे लहान कशी दिसते, म्हणजे हाईट तिची खूप आहे पण ती अशी बारीक दिसते खूप, असं म्हणजे वीक वगैरे वाटते. त्याचं रिझन तुम्हाला मी आता सांगते. हा गाईस, तर काय झालं होतं माहिती आहे का, जेव्हा बाबूचा जन्म झाला माझ्या तेव्हा ती मस्त होती, एकदम हेल्दी होती, खूप छान अशी गुटगुटीत होती. तुम्ही तर ती व्हिडिओ आता तिची बघितली असेल इथे, खूप मस्त होती. आणि त्याच्यानंतरला किती 4 दिवसांनी आम्ही घरी पण गेलो, आम्हाला डिस्चार्ज पण दिला डॉक्टरांनी, 4-5 दिवसांनी दिला म्हणते, 5 दिवसांनी, हां 4थ्या दिवशीच दिला मला वाटते, डिस्चार्ज दिला डॉक्टरांनी आम्हाला 4थ्या दिवशीच दिला संध्याकाळचा. आम्ही घरी पण गेलो, आमची घरी मस्त एंट्री झाली, छान स्वागत केलं घरातल्यांनी सगळ्यांनी मस्तपैकी. तर तुम्ही ती व्हिडिओ बघितली नसेल तुम्ही बघू शकता याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये, की फायनली घरी आली तेव्हा मी दवाखान्यातून डिस्चार्ज भेटल्याच्या त्याच्यानंतरला आहे ना 5वी पण झाली मस्त. 5व्या दिवशी 5वीचं सेलिब्रेशन मस्त झालं, मोठा फंक्शन झालं 5वीचं, सगळं छान झालं. आणि 5वी झाल्याच्या नंतरला ना बाबूच्या डोळ्यात पिवळे दिसायला लागले, असे पिवळे दिसायला लागले डोळे तिचे. तर आम्हाला वाटलं असंच चेंज करत असेल कलर, तर दुसऱ्या दिवशी पण तसेच दिसायला लागले. मग असं करून 7व्या दिवशी आम्ही मग ते कन्फर्म केलं की हिला आय थिंक काळवेळ असू शकते. तर मग आम्ही तिला ना दवाखान्यात घेऊन गेलो चेकअपला. तर त्यांनी एका ठिकाणी घेऊन गेले, जेव्हा मी माझ्या माहेरीच होती तर तिथे घेऊन गेली, रोहाला घेऊन गेली तेव्हा तिला मी चेकअपसाठी. तिथे त्यांनी ते बोलले की ब्लड काढायला लागेल, बोलते काळवेळ असेल बोलते. त्यांनी असं ते ना असं हे करून ते प्रेस करून असं बघतात तिथे की त्यांना त्यात स्किन पिवळी दिसते, त्यांना लगेच कन्फर्म होतं की काळवेळ आहे म्हणून यांना. तर त्या टायमाला मग ना भाऊला सांगितलं काळवेळ आहे म्हणून, तर चेकअप केलं. आणि कधी पण ना मी तुम्हाला सांगते काळवेळचं ना रेंज बघायचं किती आहे ते आपण घरी पण बरी करू शकतो. मी काय ही व्हिडिओ पोस्ट करते, मी काय ह्याच्यातून सांगते, कारण की जन्म झाल्यानंतर बऱ्याचशा मुलांना काळवेळ होते, ज्यांचं वजन, जी मुलं कितीही हेल्दी असतील ना तरी पण त्यांना काळवेळ जॉन्डिस होते असं, म्हणजे आपण 80-90% मुलांना आता होतेच काळवेळ असं बोलायला गेलं आता. तर आम्हाला दवाखान्यात जर समजलं असतं तर आम्हाला तेव्हा तिथं काय नसतं वाटलं, पण जेव्हा आम्ही घरी आल्याच्या नंतर 5वी झाल्याच्या नंतरला आम्हाला समजलं की बाबूला काळवेळ आहे म्हणून.
कारण म्हणजे जेव्हा आम्ही गेलो दवाखान्यामध्ये चेकअपला, तर त्यांनी ना इथून बाबूचं ब्लड काढून घेतलं होतं. बाबू मस्त हेल्दी होती, खूप अशी छान होती, आणि तिचं ना ब्लड काढून तेव्हा घेतलं फर्स्ट टाइम. एवढं, आणि ते पण एवढंसं नाही काढतात, एवढं असं काढतात ते लोक. म्हणून त्याच्यामुळे दवाखान्यात न्यायला पण खूप असं जीवावर येतं लहान मुलांना, की असं वाटतं की यार नको. सो त्या गडबडीमध्ये तर मी ब्लॉग घेतलेच नाही कुठले, आणि मला घ्यायची पण इच्छा नव्हती होत, आणि मला ब्लॉग तेव्हा काढायचेच नव्हते. मी विचार केला की चला आपली फॅमिली आपल्याला समजून घेईलच, तर एक दिवशी मी बसून तुमच्यासोबत सगळं शेअर करेन. तर तेच मी आता तुमच्यासोबत बोलते. तर ब्लड काढलं आणि त्याच्यानंतर टेस्ट केली, त्याच्यानंतर सांगितलं की तुमच्या बच्चूला काय वेळ आहे म्हणून, तर तुम्ही काय ते लवकर बघा असं. मग आम्ही तर विक्रांतला बिलीव्ह होत नव्हतं. विक्रांत बोलते असं कसं डायरेक्टली सांगतात, आणि ती रेंज असते कधी म्हणजे 14-15पर्यंत बोलतात की नॉर्मल असते म्हणून, 10 ते 14-15पर्यंत नॉर्मल रेंज असते. आणि बाबूची गावी त्याच्यामध्ये किती दाखवली, 18 दाखवली होती. तर बोलतात 18 मीन्स मग जास्तच वाटते ना गावी. मग आम्ही काय केलं, थांबलो. नंतर मग असं विचार केला की काय करूया, ॲडमिट करूया की नको, कारण केवढं लहान बच्चूला ॲडमिट करायचं बोललं तर मग खूप टेन्शनची गोष्ट वाटते. मग आम्ही काय केलं, जिथं तिचं बर्थ झालं ना ज्या दवाखान्यामध्ये, तिथे आम्ही परत गेलो दुसऱ्या दिवशी चेकअपला. त्यांना दाखवलं, तर ते पण बोलले की हां हिला कावीळ आहे म्हणून, कारण तिचे डोळे पिवळे दिसत होते, आणि थोडी थोडी तिची स्किन पण दिसत होती पिवळे, पण जास्त म्हणजे तिचे डोळे पिवळे दिसायला लागले होते. तर मग ते डॉक्टर पण बोलले, जिथं माझी डिलिव्हरी झाली ते पण बोलले की जेव्हा झाली तेव्हा तिला कावीळ नव्हती, 3-4 दिवस तर तिथं तेव्हा पण ते बोलले असेल जर कावीळ असेल तर. मग नंतरला त्याच्यानंतर मग ते बोलले ठीक आहे हे करा. मग त्याच्यानंतर मग बाबूला आम्ही ॲडमिट केलं होतं. त्यांनी रेफरन्स दिला चांगल्या डॉक्टरांचा आम्हाला. तर तिथे मग बाबूला ह्याच्यात ठेवलं होतं, फोटोथेरपी दिली बाबूला. 2 दिवस दिली, 2 दिवस दिली. आणि मग तेव्हा त्या टायमाला त्याने लगेच तिथं ब्लड टेस्ट नाही केलं, कारण की ते बोलले की छोटं बच्चू आहे, तर बोलत की बघूया फोटोथेरपीच्या नंतर आपण ब्लड टेस्ट करूया, असं करूया. मग फोटोथेरपी दिली 2 दिवस. त्याच्यामध्ये असं काचेत ठेवतात बेबीला, फक्त डायपर असतो तर असं ठेवतात, तर त्या सगळ्या त्याच्यामध्ये होती. सो त्याच्यामुळे ब्लॉग नाही काढले. आणि बोलायचं तर जेव्हा फोटोथेरपी दिली तेव्हा मग कसं आहे ना, जेव्हा जॉन्डिस झाली तेव्हा बेबीचा वेट कमी होत गेला. म्हणजे कसं ते काचेवर प्रॉपर त्यांना झोप वगैरे येत नाही, काही नाही, आणि सतत आपण आतमध्ये फक्त फीड करायला जाऊ शकतो, अदरवाईज असं आपण तिथं बसून नाही राहू शकतो, असं होतं ते. आणि तिला डबल फोटोथेरपी दिली होती. तर मग त्याच्यामुळे ना त्या ह्याच्यात तो जो टायमिंग होता ना त्याच्यामध्ये ना बाबूचा वेट कमी झाला. आणि जेव्हा मी वेट चेक केलं तिथेच गेल्या पण दवाखान्यात, तर तेव्हा तिचा वेट आहे ना, आणि जन्माच्या नंतर असं काही नाही, घाबरायचं काही कारण नाही. जन्माच्या नंतरला वेट कमीच होतो ॲक्च्युली एका वीकमध्ये, पण नंतरला वेट वाढायला पाहिजे असं आहे. तर ते जॉन्डिसमुळे थोडंसं वेट मागे पुढे झालं, तर ते ॲडमिट वगैरे केले होते. त्याच्यानंतरला मग 2 दिवसांनी ठीक झाली. मग घरी आलो, तर त्याच्यानंतर डॉक्टरांनी औषध वगैरे दिलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की तिला कंटिन्यू सूर्यप्रकाश दाखवा. तर आम्ही तेव्हा तिला सूर्यप्रकाश दाखवायचो, पण कसं आहे ना त्या टायमाला मी गावाला होती, तर थंडी खूप होती. थंडीच्यामुळे पण कसं, आणि थंडी जास्त सूर्यप्रकाश कमी असं होतं. मग बाहेर घेऊन जायचं तर थंडी लागते, घरात खिडकी खोली तरी पण इतकी थंडी लागायची ना, तरी पण थोडं देत होतं. मग ती ओके झाली, औषधनी पण ती एकदम मस्त झाली. त्याच्यामुळे तिचं वेट म्हणजे त्याच्यामुळे ती अशी दिसायला लागली थोडीशी. आणि कोणताही न्यूबॉर्न बेबी आहे ना, जर त्याचा वेट असेल ना स्टार्टिंगला, तर नंतरला ना तो असं कमी होतो थोडासा, 10 दिवसामध्ये तो कमी होतो. नंतर त्याचा वेट वाढायला पाहिजे हळूहळू, असं असतं. तर तुम्हाला पण मी सांगते की माझ्यासारखे बरेचसे असेल तर तुम्ही पण कोणी टेन्शन घेऊ नका. तर असं वाटते, कारण की जेव्हा डिलिव्हरी होते तेव्हा आपण 2 दिवस तरी दूध देत नाही बेबीला, तर बाहेरचं दूध देतात ना डॉक्टर लोक पण त्यांना, की हे दूध दुसरं द्या म्हणून आपण देऊ शकतो. आणि तेव्हा झालं तो सिझर, त्याच्यामुळे मी उठू पण शकत नव्हती नीट. आणि तुम्ही तर ती बघितली कंडिशन माझी काय होती, त्याच्यामुळे मी उठू पण शकत नव्हती नीट. त्यामुळे बेबीला, आणि ॲक्च्युली 2 दिवसानंतरच फीड करतात, 2 ते 3 दिवसानंतर. तर त्या टायमाला दूध पण बाहेरचं पिलं होतं, सो त्याच्यामुळे पण होऊ शकत होती. आणि हॉस्पिटलमध्ये पण आम्ही नीट सूर्यप्रकाश दाखवलं, कारण की थंडीच एवढी होती ना की असं बाहेर पडायचं पण हे नव्हतं होत. पण हरकत नाही, असं डॉक्टर बोलले की असं काही नाही की न्यूबॉर्न बेबींना होते, जरी हेल्दी बेबी असेल तरी पण थोडी तरी त्यांना जॉन्डिस होते. सो तो प्रॉब्लेम होता एक. आणि त्याच्यानंतरला जेव्हा ओके वगैरे होऊन तेव्हा आम्ही हॉस्पिटलला होतो ना, आम्ही त्या टायमाला माझ्या मम्मीची तब्येत पण अचानक बिघडली होती. मम्मीला पण ॲडमिट वगैरे केलं होतं 2 दिवसासाठी. तर सो ती वेळ मी कधी विसरूच शकत नाही. तर सो मग असं वाटतं ना यार की आपल्याजवळ आपली आई पाहिजे असते शेवटी. म्हणजे सगळे असतात तरी पण असं वाटते आई पाहिजे असते जवळ डिलिव्हरीच्या पिरियडमध्ये पण. आणि त्याच्यामध्ये असं मग बरोबर नव्हतं वाटत. आणि खूप म्हणजे त्या टायमाला ना थोडीशी कंडिशन खराबच झाली होती. म्हणजे
चांगलं नव्हतं वातावरण थोडंसं हे झालं. म्हणजे कसं बाबूला पण बरं, बाबूला पण त्याचे जॉन्डिस, त्याच्यानंतर मम्मीची पण तब्येत थोडी बिघडली, तर मग चांगलं नव्हतं वाटत. आणि मग असं होतं ना, वातावरण पण असं फ्रेश नव्हतं. सो तर त्याच्यामुळे मग मी व्लॉग नाही घेतले. तर तुम्ही बाबूची व्हिडिओ बघितली असेल तर तुम्ही मला खूप सारे कमेंट पण करत होते की रियांशी तू व्लॉग पोस्ट करत. खूप कमेंट यायचे मला, आणि त्या पण मी अक्षरशः बघत नव्हती, कारण की मला असं वाटलं होतं की यार नाही, कसं आहे ना, सगळं व्यवस्थित झालं होतं, पण माहीत नाही का कोणाची नजर लागली काय माहिती, काय अचानक कसं झालं. मस्त होतं सगळं. आम्ही 5वीचा फंक्शन वगैरे केला, एवढं चांगला एंट्री एवढी छान केली. आणि कसं काय कायचं असतं पण ना, आणि आम्हाला बेबी गर्ल झाली तर आम्ही खूप खूप खुश होतो की चला बाबा मुलगी झाली पहिली, खूप छान वाटते. कारण की कसं आहे, तुम्हाला तर माहिती आहे मुलींचं आईवडिलांमध्ये किती जीव असतो ते. तर खूप खुश पण झालो आम्ही. आणि मग एवढं छान सेलिब्रेशन केलं, एंट्री चांगली केली, 5वी केली, सगळं काय केलं. बाबूला खूप सारे गिफ्ट्स आले, सगळं छान. आणि अचानक समजलं की याचा काळवेळ आहे. तसं तो थोडासा टेन्शन होतं. त्याच्यामुळे मग काही अपडेट मी ठेवलेच नाही. जे माझ्याकडे व्लॉग होते ते मी पोस्ट केले. आणि कुठल्या आता आणि खूप हे, आणि त्याच्यामध्ये मम्मीची पण तब्येत नव्हती बरी. मग तुम्ही तर ते फील करू शकता. तर माझ्यासारखे जे कोण असेल त्यांची डिलिव्हरी वगैरे झालेली असेल, आणि त्यांना पण म्हणजे त्यांच्या डिलिव्हरीच्या टायमाला काय त्यांनी म्हणजे सहन केलं किंवा काही, तर सो तर त्याच्यामुळे. आणि कसं ना, घरात मम्मी असेल तर आपल्याला छान वाटतं ना, मम्मीशिवाय घर कसं वाटतं आपल्याला, तुम्ही तर ते हे करू शकता, समजू शकता. तर सो त्याच्यामुळे मग चांगलं नव्हतं वाटत. आणि मग नंतरला मग ब्लॉग बिग काही घेतलेच नाही. मग म्हटलं ठीक आहे, आपली यूट्यूब फॅमिली, त्यांना एक दिवस तर मी सगळं शेअर करीनच. आणि हां, अजून मला कमेंट्स काय येत होत्या, आल्या होत्या की आत्ताच्या ब्लॉगमध्ये जेव्हा मी इथं येऊन एकच ब्लॉग टाकला म्हणतो इथला मी, एकच टाकला ब्लॉग इथे येऊन. आणि लवकर पण का आली, कारण की मग मम्मीची तब्येत पण बिघडली होती, मम्मीला पण बरं नाही वाटत आहे. सो तर मग त्याच्यामुळे. आणि मम्मी तसं पण अजून सुट्टी घेणार होती, पण मीच बोलली मग मम्मीला की तू आराम कर, नको उगाच थांबू, आणि तुला पण आरामाची गरज आहे. आणि असं काही नाही की विक्रांतकडे आल्यानंतरला मला आराम नाही भेटणार, इथे पण मला आराम आहे. तर मग मग मला इथे घेऊन आले 1 महिन्यातच. 1 महिना झाला बाबूला आणि मी इथे आले. लवकर आली खूप. असे मला सगळे बोलतात. मला एका ताईने कमेंट केली होती की रेंज तू एवढ्या लवकर का आली, मी तर किती महिने, 7 महिने राहिली बोलते. तर म्हटलं ताई ठीक आहे, छान गोष्ट आहे, तू 7 महिने राहिली आणि मी खूप लवकर आली. सो बघू. तर मम्मी मला परत घेऊन तर जाणार आहे, थोडीशी पाऊस पडायच्या आधी थोडीशी राहून येईल. आणि ॲक्च्युली विक्रांतला पण करमत नाही, विक्रांत पण मला पाठवायला बघत नाही जास्त. बोलतो की आता बाबूची मला सवय झाली, तर सो त्याच्यामुळे मला करमत नाही, तर तू नको जावं, असं पण तो बोलतो मध्ये मध्ये. पण ठीक आहे, थोडे दिवस तो पाठवेल, थोड्या दिवसासाठी मी जाईनच. तर अशी सगळी होती कंडिशन. तर त्याच्यामुळे ब्लॉग रेग्युलर आले नव्हते आपले. तर कोणी असं गैरसमज करून घेऊ नका. आणि हां, मी फेस का तेव्हा रिव्हील नव्हती करत, तर तो पण रिझन हाच होता की कसं आहे ना, लहान मुलांना बोलतात की नजर पण लगेच लागते. तर नजरचं तर एवढं मी ट्रस्ट करत नाही, बट जॉन्डिसमुळे कसं सारखं कॅमेरा वगैरे मारणं लहान मुलांवरती, आणि खरं तर लहान मुलांवरती कॅमेरा वगैरे जास्त मारायचाच नसतो. तर त्याच्यामुळे मी सगळं ते स्टॉपच केलं होतं. आणि मग मी होळीची तर कन्सेप्ट अशी काढून ठेवली, म्हटलं जाऊ दे, चल केली तर करेन पोस्ट, नाही तर नाही पण करणार. आणि तुम्हाला बाबूची तुम्ही व्हिडिओ बघितली असेल झालेली, तेव्हा कशी दिसत होती, मस्त एकदम अशी गुटगुटी. तर नंतर मग अशी म्हणजे लहान मुलं नंतर चेंज होत जातात. तर आणि अशा पण कमेंटला की विक्रांतसारखी दिसते बाबू, आज झाले तेव्हा माझ्यासारखी दिसत होती, सगळे बोलतात रेंजसारखी दिसते. नंतर थोड्या दिवसांनी ते लोक चेंज करतात त्यांचा फेस कलर, सगळ्या गोष्टी. आणि आता तर बाबू खूप मस्ती करते. आणि हा, मी बाबू बोलते कारण की मला अभिमान आहे की मला मुलगी झाले, मी तिला बाबू बोलणार. कारण की आपण तर समोर मुलगा मुलगी समानच आहे. तर असं नाही की मुलगा झाला त्याला बाबू बोलायचं, मुलगी त्याला बाय बोलायचं, असं काही नाही. मी माझ्या मुलीला बाबूच बोलणार आहे. कोण सहमत आहे त्यांनी मला कमेंट नक्की करा. यासाठी पण मी बाबूच बोलणार आहे, कारण की माझी इच्छाच होती पहिल्यापासून की मला काही होऊ दे, मी त्याला बाबूच बोलणार आहे, मुलगा असो किंवा मुलगी असो. आणि का मुलीला पण आपण मुलासारखा वाढवू शकतो. तर सो हे टेन्शन होतं थोडंसं, तर त्याच्यामुळं तर तुम्ही समजू शकता. आणि काय मी इथं आल्यानंतरला मी काय कुठे गेली, काय घेतलं, काय नाही, त्याच्यात शॉर्ट्स मी टाकलं तर टाकेन पण त्या. आणि आता कसं बाबू असल्यामुळे थोडं टाईम पण कमी, म्हणजे टाईम पुरत नाही मला बोलायला गेलं तर. काही इतकं काम नसतं, फक्त काही जेवण वगैरे कधी बनवलं तर ते बनवते मी. आणि बाबूचीच कामं असं छोटी मोठी. अजून तरी मी म्हणजे मला अजून तरी पाण्यामध्ये वगैरे हात घालून करून दिला नाही, काय नाही. तर मी फक्त बाबूला घ्यावं लागतं, रात्रीचं पण सांभाळायला लागतं, बाकी दिवसभर तर सगळे घेतात, बाकी काही नाही. आणि ओके, मी इथे एकदम छान आहे. असं नाही की लवकर आले म्हणून किंवा सासरे, असं कायकांचे तर थिंकिंग असते की सासरे आल्याच्या नंतर म्हणजे डिलिव्हरी नंतरला सासरी नाही यायचं, माहेर यायचं, असं काही नाही. सासरे माहेर दोन्ही एकच आहे, सेम आहे. ॲक्च्युली जर सेम सगळं असेल तर काय वाटत नाही. तर मला चांगलंच वाटते. आणि थँक्यू सो मच, तुम्ही लोक एवढी सगळी काळजी घेता आमची,
तुम्ही कमेंट्स करता, तुम्ही बाबूला पण विचारता, मला पण विचारता की यांची काळजी घे, सगळं करतं. मी पण माझी काळजी घेते, पुरेपूर प्रयत्न करते मी माझी काळजी घ्यायची, टायमावरती खाते, सगळ्या गोष्टी नीट करते, असं नाही की नाही. आणि कसं आहे, आणि हां, बाकीच्या गोष्टींचा ब्लॉग मी तुम्हाला लवकरच घेऊन येईल. मला एका म्हणजे विचारलेलं ताईंनी की तू पोट वगैरे कसं कमी केलं किंवा काय काय, तर ते पण मी सगळं सांगेन. पोट ॲक्च्युली जास्त आपल्याला जेव्हा असतं तेव्हा आपण काय केलं पाहिजे, काय नाही, खाणं पिणं काय माझं, तर मी तुम्हाला फक्त माझं गावचंच रुटीन दाखवलं, असं जेवणाचं मी काय खाते ते. तर तुम्हाला मी लवकरच माझं रुटीनचा जर ब्लॉग पाहिजे तर तो पण घेऊन येईल. आणि अजून कुठले तुमचे क्वेश्चन असेल, काय प्रश्न असेल, ते पण मी नक्की तुम्हाला एकदा सॉल्व करेन. सगळं काय सांगेन मी. मला काय काय सांगितलेलं डॉक्टरांनी, काय नाही, सगळ्या गोष्टी शेअर करेन मी नक्कीच लवकरच. आणि हा, मी अजूनपर्यंत थंड वगैरे काही खात नाही आहे, थंड प्यायला पाणीसुद्धा पित नाही आहे, गरम पाणीच पिते. तर असे रिझन होते बरेचसे, तुम्ही समजून घ्या. अजून काय असेल क्वेश्चन तर मला आठवत नाही, कारण की बेबीमधून टाईम भेटणं आणि व्लॉग बनवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. व्लॉग बनवणं काय म्हणजे बेबीमधून आपण टाईम काढून इतर गोष्टी करतो, त्यासाठी खूप म्हणजे तो खूप आपल्यासाठी एक मोठा टाईम असतो. तर माझ्यासाठी हा खूप मोठा टाईम आहे जो मी तुम्हाला दिला आहे, तुमच्यासोबत शेअर केल्या गोष्टी, कारण ते मला कधीपासून शेअर करायच्या होत्या. कारण की तुम्हाला पण शेवटी कन्फ्युजन असेल असं की रेंशीने काही शेअर केलं नाही, काय नाही त्याच्यामध्ये. आणि मी खरं सांगते ना, आम्ही जरा पण ओव्हर ॲक्टिंग करत नाही की आपण कोण मोठे सेलिब्रिटी नाहीत की बेबीचा फेस नाही रिव्हील करणार 3 महिने तरी 2 महिने तरी, असं काही नाही. इन्स्टा आय डी तुम्ही बघू शकता बाबूच्या, त्यात ती दिसते. आणि मी तिच्या ज्या व्हिडिओ आहेत त्या पण मी पोस्ट करणार आहे, कारण की मी का नव्हतं हे केलं ॲक्च्युली की त्याच्यामुळेच की कसं सगळे बोलायचे, असे फ्लॅश नाही मारायची, कॅमेऱ्यासारखं धरायचं नाही समोर, म्हणून मी त्याच्यामुळे तिचे व्हिडिओ तिला जास्त घेतली नाही. आणि असं नाही मी केलं, मी फेस कुठेच बाबूचा हाईड नाही केलं, जसं दिसतं तसं दिसून दिलं कॅन्डिड, व्हिडिओमध्ये बोला, ब्लॉगमध्ये बोला किंवा कशामध्ये. इंस्टामध्ये तुम्हाला तिथं पूर्णपणे बघायला भेटेलच. आणि तुम्ही छानसं नाव तर सजेस्ट केलेलं आहे, तर तुम्हाला नाव पण माहिती पडेल. ॲक्च्युली दाखल्यासाठी नाव दिलेलंच आहे, तर तुम्हाला ते नाव पण मी सांगणार आहे, काय नाव ठेवले काय नाही ते, ठीक आहे. आणि अजून काय तुम्हाला टिप्स म्हणजे मी जे काही फॉलो केलं ते सगळं जर तुम्हाला पाहिजे असेल ना, तुम्ही मला कमेंट्स करू शकता किंवा मला मेसेज पण तुम्ही करू शकता. आणि काही प्रॉब्लेम असेल किंवा काय बोलायचं असेल, काय विचारायचं असेल तर विचारू शकता. मी माझ्या ताईंना बोलते खास. आणि तुमचे पण काही सजेशन असेल तर तुम्ही मला देऊ शकता. मी काही तुमच्यापेक्षा एवढी मोठी नाही की तुम्ही मला, म्हणजे मी तुम्हाला सांगू शकते, तुम्ही पण मला सांगू शकता. आणि काही विषय तुम्ही सांगा मला, तर मी त्याच्यावरती तुम्हाला व्लॉग पण घेऊन येईल आणि आन्सर पण देईल, ठीक आहे. तोपर्यंत टाटा बाय बाय सगळ्यांना, भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये.